पुण्याच्या जुन्नर आणि मनसरमध्ये बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। आतापर्यंत बिबट्यांनी अनेक जणांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतलाय। दरम्यान या बिबट्यांचा डीएनए आता बदललाय का? जुन्नर मनसरमधील बिबटे नरभक्षक का झालेत पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। जुन्नर मनसर मधले बिबटे नरभक्षक का झाले? बिबट्यांना का लागली मानवी रक्ताची चटक? उसातल्या बिबट्यांचा डीएनए बदललाय का? जुन्नर मनसर शिरूर मध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। गावात जसे कुत्रे फिरतात तसे या भागातल्या वाड्या वस्त्यांच्या भागात बिबटे शिकारीच्या शोधात फिरत असल्याचा आरोप होऊ लागलाय। या बिबट्यांची संख्या 1-2 स्वरूपात नाहीये। जाणकारांच्या मते या भागात 100 ते 200 बिबट्यांचा वावर आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बिबट्यांना जंगल माहितीच नाहीये। या बिबट्यांच्या 5 पिढ्या फक्त उसाच्या फडांमध्ये वाढल्यात। जंगलातल्या बिबट्याची जी अन्न साखळी आहे ती अन्न साखळी सुद्धा उसातल्या बिबट्यांची राहिलेली नाही। उसातल्या बिबट्यांचं खाद्य सुद्धा बदलल्याचं सांगण्यात येते। उसातले बिबटे भटके कुत्रे, कोंबड्या, पोल्ट्रीच्या कोंबड्या खातात। भटक्या कुत्र्यांप्रमाणे प्रसंगी बिबटे उकिरड्यावरचे पदार्थ सुद्धा हुंगू लागले। त्यामुळेच आता संध्याकाळ झाली की बिबट्यांची पावलं जुन्नर मनसर परिसरातल्या मानवी वस्त्यांकडे वळू लागली। त्यातच बिबट्यांना मानवी रक्ताची चटक लागलीये का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण गेल्या काही वर्षात बिबट्यांनी माणसांवर हल्ले सुरू केले। बिबट्यांना मानवी रक्ताची चटक लागल्यास पुढच्या काळात या भागातल्या माणसांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल अशी भीती व्यक्त केली जाते। बिबट्याने एकदा माणसावर हल्ला केल्यानंतर त्यानं पुन्हा जर माणसावर हल्ला केला तर तो बिबट्या नरभक्षक मानला जातो। जेव्हा एखादा बिबट्या मानवी जीवितास धोका होतो आणि जेव्हा तो माणसावर हल्ला करतो आणि त्याला ठार करतो त्याला आपण नरभक्षक म्हणतो। जर एकदा बिबट्याने जर एखाद्या वेळेस माणसावर अटॅक केला तर तो पुन्हा परत अटॅक करू शकतो। त्याच्यामुळं आपण त्याला जेरबंद करत असतो। अशा बिबट्याला आपण परम मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडून परवानगी घेऊन आपण त्याला रितसर जेरबंद करत असतो। बिबट्यांनी जुन्नर मनसर मधल्या वातावरणाशी जुळून घेतलंय। उसातले हे बिबटे आता जंगलात जातील की नाहीत याबाबत शंका व्यक्त केली जाते। बिबट्यांची संख्या गेल्या काही वर्षात एवढी वाढली आहे की जुन्नर मनसर परिसरात कुत्र्यांपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त झाली असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। 4 तालुक्यांमध्ये तब्बल 1200 बिबटे आहेत। या 1200 बिबट्यांमध्ये फक्त 400 जरी मादी समजल्या आपण आणि यातल्या 300 माद्यांनी जरी जन्म दिला ना पिलांना तरी सुद्धा आज एक मादी म्हणजे कालही बोरीला घटना घडली, 4 बिबट्याची पिलं सापडलेली आहेत। म्हणजे एक मादी 4 पिलांना जन्म देते। 300 माद्यांनी पिलं दिली तर वर्षभरात पुन्हा 1200 बिबटे वाढणार आहेत आमच्या नशिबात। म्हणजे आधीच असलेले 1200 ते 1500 बिबटे त्याच्यावर वर्षभरात जर 1200-1500 या संख्येने बिबटे वाढत असतील तर आज आमच्या भागात कोणीही प्राणी मित्र असतील तरी येऊन बघा, कुत्र्यांची संख्या कमी झालेली आहे, कुत्र्यासारखे बिबटे दिसत आहेत। जुन्नर मनसर भागातल्या उसातल्या बिबट्यांचा शास्त्रोक्त अभ्यास झाला पाहिजे। बिबट्या नरभक्षक झाला की त्याला मारून हा विषय संपणार नाही, कारण दुसरा बिबट्या पुन्हा नरभक्षक होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर बिबट्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून उपाययोजना केल्या पाहिजेत, अन्यथा अनेक निष्पापांचा हकनाक बळी जाईल। हेमंत चापुडे, झी 24 तास, जुन्नर।